दादर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराला देण्यात आलेल्या नोटीसला स्थगिती देण्यात आलेली आहे। आमदार मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली आहे। मंगलप्रभात लोढा यांनी या मंदिराला भेट देत हनुमंताची आरती केली आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्सपोज म्हणून रेल्वे प्रशासनानं हनुमान मंदिराला पाठवलेल्या नोटीसला स्थगिती दिली असा टोला आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावलाय। दादरमधील हनुमान मंदिरावरील कारवाई स्थगित केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। हनुमान मंदिराला हात लावाल तर याद राखा असा इशारा राऊतांनी दिलाय। मुंबईच्या दादर येथील हनुमान मंदिरात आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतलेलं आहे। हे हनुमान मंदिर कुणीही हटवू शकत नाही असं आश्वासन राणांनी दिलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 19 डिसेंबरला दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली। जम्मू आणि काश्मीरशी संबंधित महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवरून बैठकीत चर्चा होणार आहे। जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे। दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पत्र लिहून त्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस आमदारांशी संवाद साधणार आहेत। 17 डिसेंबरला नागपुरात आमदारांची ते बैठक घेणार आहेत। नागपुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे। गटनेता ठरवण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांडचा आहे। 17 डिसेंबरला काँग्रेस प्रभारी सोबत चर्चा होणार आहे आणि या चर्चेत गटनेता ठरवला जाईल अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे धस यांनी ही मागणी केली आहे। या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत, मात्र हे आदेश रद्द करून एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। केज तालुका अध्यक्षपदावरून विष्णू चाटे यांची हकालपट्टी करण्यात आली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुलेमार्फत खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। बारामतीत बांधण्यात येणाऱ्या मंदिराच्या जागेची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली। रस्त्याच्या अतिक्रमणांमध्ये हे मंदिर काढण्यात आलं, त्यामुळे प्रशस्त जागेत हे मंदिर बांधण्यात येणार आहे। थंडीचा कडाका वाढल्यानं अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे। बाजारभाव वाढल्यानं 1 डझन अंड्याला 96 रुपये ते 108 रुपये बाजारभाव मिळतो। यामुळे अंडी उत्पादकांना मोठा फायदा होतो। वाशिममध्ये पैनगंगा नदीवरील बॅरेज फलश्रुती देताना दिसून येते, त्यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे। पैनगंगा नदीवर एकूण 11 बॅरेज उभारण्यात आले, त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला। इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र लिहित कौतुक केलं होतं, मग त्या सुद्धा संविधान विरोधी होत्या का असा सवाल शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींना विचारलाय। ते लोकसभेत बोलत होते। नाना पटोलेंनी पक्षांतर्गत कुरघोडीवर प्रतिक्रिया दिली। पक्षांतर्गत बाबी पक्षातून सोडवले जातात, तर पराभव सर्वांची जबाबदारी आहे, ही आत्मचिंतनाची वेळ आहे असं पटोले म्हणाले। गेल्या 10 वर्षापासून देशात आणीबाणी सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली। आणीबाणीमध्ये काँग्रेसकडून चुका झाल्या असतील असं प्रियंका गांधींनी वक्तव्य केले, पण त्या चुकांपासून तुम्ही हे शिकलात का असा सवाल राऊतांनी केंद्र सरकारला केला। खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या फाईल्स देत आहेत, काही फाईल्स येण्यासही सुरुवात झाली आहे, त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनात मोठा राजकीय स्फोट होणार अशी शक्यता संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर अंबादास दानवेंनी मोदी शहांवर निशाणा साधलाय। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हे देव जाणे म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहा जाणे असं म्हणावं असा टोला अंबादास दानवेंनी लगावला। विजय वडेट्टीवारांनी मंत्रिमंडळावर टोळा लगावला, तर मंत्रिमंडळाचं जे काही होईल ते होईल, मात्र शेतकऱ्याची आत्महत्या होत आहेत, त्यामुळे सरकार आल्यानंतर सोयाबीन कापसाला भाव द्या असं म्हणत वडेट्टीवारांनी टोला लगावला। संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलेले आहे। वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांच्यासह केरळमधील विरोधी खासदारांनी आंदोलन केले। यावेळी भूस्खलनग्रस्त लोकांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। आंदोलकांनी डोईठाणजवळचा रस्ता रोखून धरला। तब्बल 1 तास रास्ता रोको सुरू होता। खालापूर नगरपंचायतीने मालमत्ता करवाढीच्या नोटिसा बजावल्यात। याविरोधात खालापूर ग्रामस्थांनी नगरपंचायतीसमोर ठिय्या मांडला। शहरात मूलभूत सोयी सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तर मालमत्ता कर कसा वाढवला असा सवाल ग्रामस्थांनी विचारला।
रायगडच्या मिळकत खारमधील खाडी किनारी बेकायदा भराव सुरू आहे। या विरोधात वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यांवर झोपून डंपर लाडवले। नंदुरबारमधून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तळोदा ते गुजरातपर्यंत हा तिसरा टप्पा राहणार आहे। नेत्रंग शेवाळी मार्ग हा गुजरात आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा महामार्ग असणार आहे। नाशिकच्या येवल्यामधील ग्रामीण भागात फिरत्या पेट्रोल डिझेल पंपाचं लोकार्पण करण्यात आले। शेतकऱ्यांना थेट बांधावर पेट्रोल मिळावं यासाठी इंडियन ऑइल या कंपनीच्या माध्यमातून लक्ष्मण घुगे यांच्या वतीनं फिरत्या पेट्रोल डिझेल पंपाचं लोकार्पण करण्यात आलं। शिर्डीतील खडकीवाके गावात जलसंधारणाच्या कामामुळे गावाचं रूप पलटलंय। जलसंधारणाची कामं झाल्यामुळे गावातील पाण्याच्या स्रोतात वाढ झाली आहे।